हो, अजून एक सरप्राईज आहे गाईज. काय डोळे बंद करा, डोळे बंद करा. थांब, इकडे बस म्हणजे इकडे जा. हो, अजून एक सरप्राईज आहे गाईज. काय डोळे बंद करा, डोळे बंद करा. थांब, इकडे बस म्हणजे इकडे जा. ठाण्याचं. हा गाईज, डोळे बंद करा आणि जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा डोळे उघडा. बंद करा सगळे. आता उघडा. येस. ऍक्च्युली शिवांशला काही दिवसांपूर्वी त्यानं एक विश मागितली होती. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. येस. तर आता मॉर्निंगचे वाजलेत 7:15. नाही, आता 7, हो 7:15 झालेले आहे. यू कॅन सी दिस. ये, तर आमचं ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. नाश्ता पण झालेला आहे माझ्या शिवांशचा आणि आता तो स्कूलसाठी रेडी आहे आणि त्याचे बाबा सुद्धा जिम साठी रेडी आहेत. आता ते त्याला नेऊन सोडतील आणि मग आणि ऑलमोस्ट माझं पण आता मी आता टिफिन बनवलेला आहे. आता डोसा बनवलाय त्याला. खूप डोसा इडली आवडतो माझ्या बेबीला, त्याच्यामुळे आज आम्ही डोसा, चटणी आणि सांबर अजून बनवायचंय. ते बनवलं नाही मी, जस्ट आता चटणी आणि डोसा दिला ह्यांना. आणि बघा इथे खूप सारी कामं आहेत. भांडी घासायची आहे, स्वयंपाक पण रेडी करायचा अजून गाण आहे. पण म्हटलं आधी ह्यांचे टिफिन वगैरे ह्याचा पॅक करते आणि हा जाईल आणि मग मी बाकीची कामं करेल. ये, आणि आज आपलं कालच जे क्लायंट आलंय त्यांचं काम आज फिनिश करावंच लागणार आहे, कारण की त्यांना वेळ देणं जरुरी आहे. तर मग मला ते पण करावं लागेल. आणि बेबी, तुझं आज आल्यावर करायचं बरं का, वेळ सगळं जागच्या जागेवर ठेवायचं. बाळ व्हेरी गुड. तर माझं बाळ खूप शहाणं आहे, हुशार आहे ना. मग गुड लागेल तिथे. तर गाईज, मी तुम्हाला एक प्रोटीन रेसिपी सांगतो. इफ तुम्ही स्वतः जिमला जातात, नाहीतर पॅरेंट्स हे लहान मुलांना नाहीतर मुलांना द्यायचे, तर हे खूप बेनिफिशियल आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, एक पोळी घ्यायची आणि त्याच्यावर मस्त पनीर, पीनट बटर, अजून पास्ता सॉस, पिझ्झा सॉस आणि अजून सॉस, टोमॅटोचा सॉस, आणि ते सगळं मिक्स करून लावायचं. आणि मग तुम्ही गरमागरम देऊ शकतात. आणि तुम्हाला ते नाही आवडलं तर, आणि 3 ते 1 वर्षाच्या मुलांना द्यायचं तुम्हाला हे, तर तुम्ही असं रोल करून त्याचे छोटे छोटे पीसेस करा, मग द्या त्यांना. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने जाऊ शकतात. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट्स मध्ये सांगा. सो छान आहे, त्याला आवडतं ते, त्यामुळे त्याने ते एक आपली पीनट बटर रोटी, त्याला थोडासा फ्लेवर दिला पनीर अँड बाकीचे सॉसेस टाकून वगैरे. मग त्याला ते आवडतं. आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा, बनवा. आणि शिवांश बनवून दाखवेलच. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक कमेंट मध्ये सांगा की ह्यानं बनवायला पाहिजे की नाही. मी उद्या जेव्हा उद्या स्कूल साठी जेव्हा मी रेडी होत असेल ना, ब्रेकफास्ट मध्ये मी तुम्हाला बनवून दाखवतो. येस, जर तुम्हाला हवं असेल तर ना त्यांना सांग, कमेंट करा, म्हणजे मग तुम्हाला जर हवं असेल तू बनवून देशील ना. चलो, चला चला, आता मी हे ठेवते ह्याच्या टिफिन बॅग मध्ये भर. ते तुझं बॅग मध्ये भर. 2 मिनिटात गाडी यायला लागली बरं बघ. आणि ही मागे घड्याळ आता रिअल टाइम झालाय 7:27 आहे बघ. हो, चला चला आणि चला, घड्याळ निघा तुम्ही. तर हे आपल्या क्लायंटचं आज पहिलं काम आलेलं आहे. ऍक्च्युली हे आमचे रेग्युलर क्लायंट आहे.
त्यांनी ही साडी दिली आहे पिको फॉलला आणि त्याचं हे सुंदर हँड पेंटेड ब्लाउज बनवायचे आपल्याला. आता ही पूर्ण प्रोसिजर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे आहे रॉ सिल्कचं फॅब्रिक आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मशीन एम्ब्रॉयडरी केलेली आहे, पण त्यांचं बॅक जे प्लेन आहे त्यासाठी त्यांना इथे एक लेडी हँड पेंट करायची आहे. तर आपण बघूयात काय करायचं. मी आता ह्याचं ब्लाउज आधी कट करते, देन वी स्टार्ट टू करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याला सगळ्यांना प्रेस करून घेतलं हे, त्यानंतर मेन अस्तर प्रेस करून घेतलं. आता मी त्याची कटिंग करणार आहे. तर मी आधी ह्याच्यावर अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे सर्व पॅटर्न. ते आपल्या कशी असेल. बाकी ओव्हरऑल आजचा दिवस तर आज दुपारी मला यायलाच 12 वाजले, कारण कसं आज ब्लॉग अपलोड करायचा दिवस होता ना, त्यामुळे सकाळी एडिटिंग, मग त्या दिवशी माझं शॉर्ट जातो, इन्स्टा जातं, इन्स्टावरचे रील्स जातात आणि सगळ्या स्टेटसला लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो निघून. आणि मग सकाळी मला तरी मॉर्निंगला जसं ऍज इट इज 4ला उठून असं करत बसले होते, पण मग खूप वेळ जातो. पुन्हा स्वयंपाक वगैरे करणं, भांडे, धुणं वगैरे ते सगळं घर आवरून इकडे यायला मला जवळजवळ 12 वाजले. पण मग ऍटलिस्ट त्याच्यामध्ये एडिटिंग आणि अपलोडिंग झालं होतं, म्हणजे माझ्या टास्कच्या डेली शेड्युलिंग मध्ये एक महत्वाचं काम तर झालं होतं. म्हणजे त्यामुळे चलो ठीक आहे. मग मी 12 वाजता इकडे आले. मग पुन्हा इकडचं आवरलं. 1 घंटा इथे साफसूफ करण्यामध्ये जातो, कारण आता सध्या कसं झालंय इकडे डोअर नाहीये ना, त्याच्यामुळे काय होतं थोडस खूप धूळ येते, खूप घाण होते इथलं. म्हणून आता बघू, तो डोअरवाला आज म्हटलाय उद्या येतो, उद्या करतो म्हणून. ठीक आहे, उद्या अर्ध काम, मग पुन्हा त्याच्यानंतर अर्ध काम, असं आहे त्याचं. आपल्याला तेवढा तर वेळ नाहीये, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आता काय जसं आहे तसं करूयात आपलं. ब्लाउज फक्त फ्रंट काय करते वगैरे केली झालं आपलं काम आहे ना. आजचं टार्गेट आहे की हे ब्लाउज कम्प्लीट करून टाकायचं आणि मग उद्या ती साडी पिको फॉल वगैरे करून, कारण आपले स्वतःचे सुद्धा बनवायचे राहिले तर ते पण करावं लागणार आहे. कलेक्शन्स पण बनले पाहिजे. एक स्टाफ पण बघितलाय और ज्वेलरी मेकिंग साठी. ते आज आल्या होत्या, त्यांना विचारलं काय कसं करणार आहे. ठीक आहे, उद्यापासून थोडी ट्रेनिंग द्यावी लागेल त्यांना आणि मग आपलं ज्वेलरीचं पण काम स्टार्ट करूया. म्हणजे मग काय होतं, आपल्याला ओपनिंगच्या आधी आपल्याकडे कलेक्शन रेडी पाहिजे ना. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललोय स्कूलला. आता चाललो आम्ही. सकाळच्या वाजले किती, 7:37, 7:30 वाजले. सो हे आपलं शॉप अजून राहिलंय, त्यातलं बरंचसं काम. ठीक आहे म्हटलं तर चला ब्लॉग सुरू करू. आम्हाला तुम्हाला दाखवायचं बुक असं ना, तर बुक नंतर दाखवायची, जो आता काढायला नको आहे ना आपल्याला. 2 मिनिटात पोहोचायचं आहे. आता स्कूल बस येते आहे, सो आम्ही बोलतो तुम्हाला नंतर. ओके.
तर वाजले दुपारचे 3. बघा आज ॲक्च्युली आपण जे हँड पेंटिंगचं काम सुरू केलंय ते आज मी लवकरच आले होते 10:30 वाजता आणि ते काम मी स्टार्ट केलं. त्यानंतर 2-3 इन्क्वायरीज आल्या आणि मग मेन म्हणजे आज आपण ज्वेलरी मेकिंगचं जे काम स्टार्ट केलंय ना त्यासाठी 1-2 लेडीज बघितल्यात की ज्यांना सांगितलं कसं करायचं वगैरे ते केलं आणि आत्ता वाजले 3. तर आता तेच कामं करते. आता आली आहे मी शिवांशला घ्यायला. म्हटलं त्याला घेऊन जाते आणि मग पुढे कंटिन्यू करते. अजून काही जेवले पण नाहीये मी, ते जेवण वगैरे करेल. सो तसंच आहे. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची आमच्याकडे जातो लाईट. आज 4-5 वाजेपर्यंत लाईटच नव्हती. आत्ता जाऊन लाईट आली आहे. तर मी आता हे माझं जे उरलेलं कालचं काम होतं कस्टमरला द्यायचं होतं ते आता उरलेलं काम करतेय. याला फॉल लावून घेते आणि जे ब्लाऊज आपण बनवलंय त्याची पेंटिंगचं पण काम आहे तर ते पण करते. आज आपण अजून एक पेंटिंग बनवली आहे फॉर द पॉकेट. एक जस्ट कारण की आता आज दाखवते मी. सी दिस. जर तुम्हाला पण असं कस्टमाइज करून घ्यायचं असेल ड्रेसेसवर तर तुम्ही नक्की पियांशिकाला कॉन्टॅक्ट करा. तर आपण हे बघा खूप सुंदर. आता हे मला पॉकेटवर पर्सेसवर वगैरे लावता येईल त्यासाठी मी एक जस्ट सॅम्पल बनवलंय. कारण आज लाईटच नव्हती तर काय करणार आहे ना. तर मग थोडंसं म्हटलं कलेक्शन साठीची जी कामं आहेत ती करून घ्यावी. असं एक 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 चाललंय आपलं. आता ह्या क्लायंटचं काम आहे. आपण ते कम्प्लीट करताना मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळं दाखवते की आपण कसं करणार आहोत ते. हे आपलं अर्जंटचं क्लायंट आहे. त्यांनी मला एक रेफरन्स पिक्चर्स दिला होता. ऍक्च्युली त्यांनी कुठेतरी बघितलं होतं तर त्यांना ते हवं होतं. म्हणलं ओके बनवून देते. तर आता आपण हे आहे तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून विथ मी. आज दिवसभर काय केलं मग मी आज 1-2 इन्क्वायरी आली ह्याची स्टिचिंग क्लाससाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपण ट्रेनिंग दिली आज फॅब्रिक ज्वेलरीची. तर म्हणजे आता आपले न्यू कलेक्शन्स येत राहतील ज्वेलरीचे. ते सांगायचं होतं. आज दिवस तर असा गेला. आज फॅब्रिकेशन वाला पण आला होता. ऍक्च्युली अजून इथे ट्रायल रूमचं पण काम करून घ्यायचंय ना त्यासाठी मग त्यांना ते सांगितलं काय करायचं ते बघू. आता कोटेशन मिळेल पुन्हा त्यानंतर ते काम सुरू होईल. त्यामुळे असं प्रत्येक गोष्ट कशी प्रॉपर झाली पाहिजे ना आपल्याला त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. बनवायचं म्हणल्यावर प्रॉपर वेळ तर लागणारच ना. मिनिमम 1 महिना तर जातोच जातो. तर तोपर्यंत आपल्याला टाइम पण पाहिजे कारण कलेक्शन पण बनवायचे आहेत. सो आता एक स्टाफ बघतीये. आता मला फॅब्रिक ज्वेलरीसाठी खरंच एक चांगली महिला मिळाली आहे. आता बघूयात आता पुढे काय कसं होईल ते. माझ्याशी मी साधेलाच संपर्क आणि आज आपण एक डिझाईन पण बनवली आहे ज्वेलरीची. ती पण मी तुम्हाला आता उद्या इन्स्टाला पाहायला भेटेल. सो ओके. हा तर प्लीज हा जो मेस आहे तो आता तुम्ही इग्नोर करा कारण काय करू आज दिवसभर एक तर हे फॅब्रिक ज्वेलरीची पण ट्रेनिंग झाली आज ती पण दिली आहे आणि त्यानंतर 1-2 इन्क्वायऱ्या होत्या आणि सकाळी मी एक क्लचेस साठी हे पेंटिंग पण केलं. त्यानंतर अजून 1-2 काम होती अल्टर्सचे वगैरे ते पण केले. त्यामुळे थोडस पसारा झालाय ना. आता कसं आहे आता खूप कमी वेळ राहिलाय मला हे कम्प्लीट पण करायचं कारण लाईट वगैरे नव्हती त्यामुळे अर्धवट कामं राहिली होती. तर आपण एक सोपी पद्धत आता चूज करतोय. एक तर आहे जी आपण स्वतः हँडने ड्रॉ करून वगैरे करू शकतो आणि सेकंड पद्धत आहे की तुम्ही स्ट्रेसिंग करून घ्या. तुम्ही आता जे प्रिंट आणली तिला डिझाईन करायची होती त्याची आणि त्याला आपण इथे स्ट्रेस करून घेतोय आणि आपण याला पेंटिंग करू. सो मी तुम्हाला दाखवते की हे कसं होईल आणि हे आपल्या क्लायंटचं वर्क आहे जे की तुम्ही बघितलं काल आपण नवीन क्लायंट आले होते
म्हणजे आपल्या अश्विनी ताई आपल्या रेग्युलर क्लायंट आहेत त्या, तर त्यांचं आहे हे. आणि आपण तेच काम करतोय. तर आपलं ब्लाऊज वगैरे कम्प्लीट झालंय. सो स्टे ट्यून विथ मी. आणि जर कोणाला फॅब्रिक ज्वेलरी, आरी वर्क, फॅशन डिझायनिंगचे शॉर्ट टर्म ब्लाऊज, ऑल सगळे स्टिचिंग जीसीचे क्लासेस वगैरे हवे असतील, घ्यायचे असतील, तर तुम्ही पियांशी मला कॉन्टॅक्ट करा. ओके, सो लेट्स स्टार्ट. आपण कामाला सुरुवात करूया. तर मी आता सगळ्यात पहिले पेस्टचं काम करते. आणि आपण काय करतो, हे जे फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्स आहेत ते वेगवेगळ्या शेड मध्ये येतात. तुम्ही अल्टर करता का? हो हो हो. उद्या येऊ मी त्याला सोडायला येईन तेव्हा किती वाजता 10:30 वाजता ओपन होतं. 10:30. हा. दुपारी तुम्ही किती वाजेपर्यंत राहता? मी असते म्हणजे एकदा 10:30 आले ना तर मी मोस्टली असं उशिराच जाते मोस्ट ऑफ द टाइम. तुम्ही मला कॉल करा कधी पण, जेव्हा याल ना तेव्हा मला कॉल करून येऊ शकता. मी हा मी असते तेव्हा इथे. हो हो चालेल. थँक्यू. असं दिवसभर चालूच असतं. ठीक आहे. तर आपण आता कामाला लागूया. तर हा मी काय म्हणत होते की हे जे फेविक्रिलचे कलर्स असतात ना त्यामध्ये ते फिक्स राहावं, हे जाऊ नये म्हणून आपण एक मीडियम असतं, हे बघा हे पोरिंग मीडियम प्रो, हे एक आहे ग्रँडटोनचं आहे, तर हे एक आपण यूज करतो. नाहीतर मग हे एक आहे मीडियम 1 कॅमलचं. तर हे थोडस म्हणजे पातळ आहे आणि हे जर असं थिक आहे, त्यामुळे म्हणजे जर कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने मी ते घेत असते, यूज करते. तर जेव्हा मला असं थिक हवं असेल त्यावेळेस मी हे यूज करते. आणि ह्याचं काम काय आहे तर ह्याच्याने शाईन येते आपल्या ह्याला, आणि ती शाईन कायम राहते. आणि इव्हन दुसरं म्हणजे ते एक फिक्स होतं आणि त्याच्यामुळे निघत पण नाही कलर्स. फक्त ब्रश यूज करायचा नसतो, बाकी तुम्ही वॉश करू शकता. आणि हे टिकतं पण आणि खूप सुंदर हे दिसतं. सध्या खूप ट्रेंडिंग आहे. सो आता विदाऊट एनी आता गप्पाला आपल्याला वेळ नाही, आपण कामाला लागूया. ओके, तुम्ही बाकी तुमचे काही कमेंट्स वगैरे म्हणजे ते काही क्वेरीज असतील तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. थँक्यू. हॅलो. तर आता मी आली आहे माझ्या होम स्टुडिओ मध्ये, कारण आज काही दिवसात लाईट वगैरे नव्हती ना, त्यामुळे खूप प्रचंड परेशानी झाली. बरेचशी कामं अडकून पडली. त्यामुळे आता अखेर हे जे पेंटिंगचं काम होतं ते काही झालं नाही, म्हणून मग आता घरीच घेऊन आले ते काम. म्हटलं आता आज थोडंसंच राहिले, आता ते जे काही आहे ते आता घरीच कम्प्लीट करून टाकून म्हटलं, म्हणून मग सेटअप घेऊन आले. आता घरी आल्यावर स्वयंपाक बनवला, जेवण केलं, आवरलं. थोडंफार ऍक्च्युली भांडे तर प्रचंड पडलेत, पण आता ठीक आहे, जाऊ दे. थोडंफार चलतंय ना, काम महत्वाचं. काम पटकन कम्प्लीट करते, आराम करते, कारण सकाळी लवकर उठायचं असतं पुन्हा. आणि पण आता काही ऑप्शन नाही माझ्याकडे. काय होतं मला मेन माहिती का, माझं जर मी उशिरा झोपले ना तर मला खूप त्रास होतोय. मला थोडस बॉडी थोडी परेशान करते मला, म्हणून माझं थोडस नको वाटतं. मला असं वाटतं यार, नो नो नो, लवकर आपलं झोपायचं, लवकर उठायचं, मग मी फ्रेश राहते. आता आज हे काम कम्प्लीट करूनच झोपलेलं तर बेटर राहील, कारण मग उद्या देऊन टाकलेलं बरं ना. कारण मी परवा जाणार आहे गावाला, म्हणजे आईकडे बोलवलंय मला, त्यामुळे मग होणार नाही माझं पॉसिबल. म्हटलं आधीच कम्प्लीट करून देऊन टाकावं. तर आज ते मी कम्प्लीट करणारच. हे बघा इतकं कम्प्लीट झालेलं आहे, दाखवली होती ना, दिसते बॅक करते, दिसते. तर हे आपलं इतकं कम्प्लीट झालंय, एक हार्डली अर्धा 1 तास लागेल, होऊन जाईल कम्प्लीट. मग तुम्हाला मी फायनल दाखवते.
हॅलो गाईज, तर आता फायनली कंप्लीट झालंय. बघू शकता केक कंप्लीट आहे. प्रचंड खूप 11:30 वाजते. चला बाय, हा ब्लॉग इथे सेंड करते. बाकीचा रिव्ह्यू कस्टमरला उद्या आपण देऊयात. कसं वाटतं फिटिंग, फिनिशिंग, एव्हरीथिंग कस्टमर बोलेल आणि आपण बघूयात काय काय होईल काय नाही. त्यांना परफेक्ट फिटिंग भेटते का, डिझाईन आवडते का, सगळ्याचं रिॲक्शन मी कॅप्चर करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. अँड गुड नाईट, बाय. आता फायनली झाले सकाळी. हे बघा कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली का? आणि जर तुम्हाला पण असं कस्टमाइज करून घ्यायचं असेल पियांशी